मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. तासगाव येथे करिअर संकुल तर्फे विद्यार्थी गुणगौरव समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झालाय. यावेळी विविध क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या तब्बल 350हून अधिक विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आलाय. विद्यार्थ्यांसह पालकांची छाती अभिमानाने फुलवणाऱ्या या कार्यक्रमामुळे वातावरण भारावून गेलंय. या उत्कृष्ट कार्यक्रमानंतर करिअर संकुलाचे संचालक किशोर गायकवाड सरांचे भरभरून कौतुक सुरू झालंय. कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं, हर कोशिश में हो बार बार, करे दरियाओं को आर पार आशाएं, तूफानों को चीर के मंजिलों को छीन ले आशाएं, ले दिल की उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी, आशाएं ले दिल की उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी. खूप पालकांच्या अपेक्षा आहेत की कुठलं तरी एखादं चांगलं इन्स्टिट्यूशन जर सुरू करा. मुलांना बाहेरच्या गावात जावं लागते. मला माहीत नाही स्वामी समर्थांचा आदेश कसा असेल आणि पुढच्या काही काळामध्ये माझ्यातून काय काम घडेल मला माहीत नाही, पण शेवटच्या श्वासापर्यंत APJ अब्दुल कलाम स्टेजवरती कोसळले आणि तिथंच गतप्राण झाले. मलाही वाटतं शिकवता शिकवता एक दिवस जगाचा निरोप घ्यावा. तुम्ही सर्वजण माझ्यासाठी इथं आलात. तुमचे आई वडील, तुमचे आजी आजोबा, तुमचं घर, मी तुमच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही. तासगाव येथे करिअर संकुल तर्फे विद्यार्थी गुणगौरव समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी विविध क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या तब्बल 350हून अधिक विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यशाचा गौरव, संस्कारांचा सन्मान आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचा प्रेरणादायी सोहळा अशा उत्साहपूर्ण वातावरणात तासगाव येथील करिअर संकुल तर्फे साने गुरुजी नाट्यगृहात विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न झाला. 10वी 12वी विविध स्पर्धा परीक्षा तसेच क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या 350हून अधिक विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या तथा जिल्हा परिषद शिक्षिका शोभा माने यांच्यासह पत्रकार सुनील गायकवाड यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहिलेत. विद्यार्थ्यांसह पालकांची छाती अभिमानाने फुगवणाऱ्या या कार्यक्रमामुळे वातावरण भारावून गेले असून या उत्कृष्ट कार्यक्रमानंतर करिअर संकुलाचे संचालक किशोर गायकवाड सरांचे भरभरून कौतुक सुरू झाले आहे. यामध्ये सांगायचं झालं तर मी पारशे सरांचं नाव घेऊ इच्छिते आणि गायकवाड सरांचं. जेव्हा आम्ही विट्याला होतो तेव्हा 3 वर्ष मी पारशे सरांच्या क्लासमध्ये अनुष्काला ऑनलाईन आम्ही क्लास केले. त्यामुळे आणि नंतर 8वी नंतर गायकवाड सरांच्यात 8वी ते 10वी क्लास सुरू केले. त्यांच्या या यश म्हणजे मार्गदर्शनामुळे हे यश तिला मिळवले इंग्लिशमध्ये. हे कार्यक्रम हा आदरणीय माझ्या गायकवाड सरांचा आहे. त्यामुळं ते कपिल शर्मा शो सगळे बघताय ना, त्याच्यात कपिल सर्व सेलिब्रिटीजना विचारतो की आज यहाँ आके आपको कैसा लग रहा है. सगळे सेलिब्रिटीज म्हणतात बस हो गया, आज जीत लिया. ती भावना आज माझी आहे. आज मी जिंकले. इथं जे काही शिकले, सरांनी जे काही शिकवलं त्या बळावर मी आज इथं उभी आहे. सरांनी आमच्या दोघांचे इंट्रोडक्शन देताना मगाशी सांगितलं की यांनी मला मदत केली. सर तुम्ही मदत केली म्हणून आम्ही करू शकलो. हे सगळं तुमच्यामुळे आहे. आणि
सातवीत असताना सरांची माझी पहिली भेट पारसे सरांमुळे झाली. पारसे सरांच्या क्लासमध्ये मी होते. सरांचं एक लेक्चर होतं, गेस्ट लेक्चर. तेव्हा मी सरांना पहिल्यांदा बघितलं आणि तेव्हा मला कळलं की माझी मोठी भावंड ह्या माणसाला देव माणूस का म्हणतात. देव माणूस म्हणजे सरांनी कुटुंबांचं उज्ज्वल केलेलं आहे, सगळ्यांना भविष्य दिलेलं आहे करिअर संकुलने. माझे आईवडील शिक्षक आहेत. माझ्या घरी नेहमीच शिक्षणाचं वातावरण राहिलेलं आहे, पण सरांनी ते वृद्धिंगत केले. आणि आजच्या AIच्या युगात जेव्हा माझे कलिग सगळे मेल ड्राफ्ट करून ChatGPTला विचारतात की हा मेल बरोबर आहे का, पण माझं एक वैशिष्ट्य आहे की माझे कलिग ChatGPTकडे जात नाहीत, ते माझ्याकडे येतात की स्नेहल याच्यात काही चुकीचं आहे का बघ. तर हा जो आत्मविश्वास आहे तो फक्त आणि फक्त गायकवाड सरांमुळे मला मिळाला आहे. आणि फक्त इंग्लिशच नाही, आयुष्य जगायचं कसं याची मूल्यसुद्धा सरांनी आम्हाला दिली आहेत. आणि इथे जमलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना मला एकच सांगायचं आहे की शिक्षण हे फक्त गुण मिळवण्यासाठी नाही आहे. तुमचं चारित्र्य, तुमचे कष्ट आणि तुमचं व्यक्तिमत्व हे नक्कीच इथं उज्ज्वल होतं आहे आणि इथून पुढेही होईल. ही मूल्य घेऊन तुम्ही बाहेर पडा आणि सरांचे ऋण नेहमी तुमच्या मनात असू द्यात. आणि पालकांनाही एवढंच सांगते की तुम्ही नेहमीच तुमच्या मुलांना सपोर्ट करा. मी नेहमी बोलताना सांगतो की मला धक्का मारून बाजूला सर सुद्धा कोणी म्हणालं नसतं, पण आज आदराने मला सर म्हणतात. ते फक्त आणि फक्त ह्या विद्यार्थ्यांच्या जीवावरती. हे माझे विद्यार्थी म्हणजे माझी रोजीरोटी आहे, ज्यांच्यामुळे मी आज इथं उभा आहे. आज मी एका विशिष्ट कारणानं आपल्यासमोर उभा आहे. शेवटची 5 ते 10 मिनिटं इथल्या पालकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी मी इथं उभा आहे की भल्या भल्या राजकीय मंडळींना तो हॉल भरताना पुरेवाट होते. पैसे देऊन माणसं आणायला लागतात, बसवायला लागतात, त्यांना रोजंदारीवरती आणल्यासारखं आणावं लागतं. पण मी सांगतो, अमोलदादा, संकेतदादा, दत्ताभाऊ, ह्या सगळ्यांना इथं बक्षीस मिळालं आहे का? नाही. आज केवळ 200 ते 250 लोकांना इथं बक्षीस मिळाले. बाकीचे 1000 जण फक्त तिथं त्यांच्या आनंदात सामील होण्यासाठी, टाळ्या वाजवण्यासाठी आलेत. आज सकाळी कुठली तरी माऊली पहाटे 5 वाजता उठली असेल, कुठला तरी बाप एखाद्या मुलीला गाडीवरती घेऊन फाटीपरती चिखल तोडवत सोडायला आला असेल. आज कुठली तरी आई त्या बाळाला लवकर जागं व्हावं म्हणून, जा तुझा कार्यक्रम आहे. आज सकाळी मला 4 ते 5 रात्री फोन आले, सर ती आजारी आहे, तरी ती हट्ट करते की तासाला यायचं आहे कारण तुम्ही सांगितलंय कार्यक्रमाला हजर राहायचं आहे. हा जो आदर आहे, हा जो सन्मान आहे, हा जो माझा केलेला सन्मान आहे. खरं तर हे सगळे विद्यार्थी मी कुठल्या अशा शाळेत शिकवायला नाही आहे. माझा एक खाजगी क्लास आहे, पण या क्लासमध्ये तेवढ्याच आदराने येणारे हे मला सांगा ना, मी किती शिकवलं मला माहीत नाही. माझ्या या लेकरांनी मला खूप शिकवलं. या मुलांनी मला शिकवलं आहे की जर समजा कितीतरी वेळेला लिहिताना फळ्यावरती एखादा शब्द चुकला असेल ना, माझ्या हातून पण कधीतरी मनात वेगळा विचार आला असेल, त्यावेळेला एखादं स्पेलिंग चुकलं असेल, मला त्या हॉलमध्ये माफ करणारे हे विद्यार्थी आहेत. मी मोठा झालो, मी कितीही मोठा झालो तरी मला जमिनीवरती ठेवणार आहे. आणि माझ्या पायामधलं आणि माझ्या चपलेमधलं अंतर, माझ्या पायामधलं आणि माझ्या जमिनीमधलं अंतर ह्या लोकांनी कधीही कमी होऊ दिलं नाही. दरवेळेला एका 24 जानेवारीला मला आठवतं, माझ्या वाढदिवसा दिवशी 200 केक मला कापायला लावले ह्या विद्यार्थ्यांनी. तरीसुद्धा तो सन्मान संपत नव्हता, सोहळा संपत नव्हता. पहाटे 5 वाजता मी घर सोडायचो, 4:45 वाजता काही विद्यार्थी येऊन दरवाज्यामध्ये थांबलेले असायचे. सर मी पहिल्यांदा तुम्हाला शुभेच्छा देणार. एवढं प्रेम या विद्यार्थ्यांनी मला दिले. ज्या दिवशी मी क्लासची सुरुवात केली, माझा एक मित्र आहे आदरणीय संजय काळे, कालगावकर मंगल कार्यालया पाठीमागे एक विठोबाचं मंदिर आहे. त्या विठोबाच्या मंदिराला 100 वर्ष पूर्ण झाले. काही दिवसांनी वारी आहे. दादा याच वेळेला पाऊस पडतो आणि वारी सुरू असते. मनामध्ये भक्त आणि भक्त विठ्ठल नामाचा जयघोष करत वारकरी पडत्या पावसामध्ये, ऊन वारा पावसाची चिंता न करता त्या विठोबासाठी जात असतील. त्या विठोबाला खऱ्या अर्थानं कुणी मोठं करत असेल तर तो गरीब घरातला फाटक्या नशिबाचा वारकरी तो त्या विठोबाला मोठं करत असतो. आणि मी विठोबा नाही म्हणणार आहे स्वतःला, मी माऊली नाही म्हणणार आहे स्वतःला, पण माझ्यासाठी कुणी विठोबा असेल, माझ्यासाठी कुणी माऊली असेल आणि चिखल तुडवत आज माझ्यासाठी इथंपर्यंत कुणी असेल, हे माझी माऊली आहेत, हे माझी विठोबा. त्यांच्यामुळे मी तो काय, त्यांच्यामुळे म्हणजे आज तासगावमध्ये महाराष्ट्रात कदाचित माझा एकमेव मी वेडा माणूस असेल. जाहिरातीचा एकही बोर्ड नाही, जाहिरातीशिवाय क्लास घेणाऱ्यांचं चालत नाही असं म्हणतात, परंतु एकही जाहिरातीचा बोर्ड न लावता ह्यांचे भाऊ बहीण शिकले, हे शिकले, ह्यांचे भाऊ बहीण शिकले, ह्यांच्या पुढच्या पिढ्या शिकतायत.
मी फक्त एक प्रश्न विचारतो, किती जणांचे आई वडील माझ्याकडे शिकले त्यांनी हात वरती करा. किती जणांचे आई वडील? हे हात बघा दादा. ही दुसरी पिढी माझ्याकडे शिकते आणि ह्या दुसऱ्या पिढीसाठी, त्यांच्या आई वडिलांसाठी ज्यांनी त्यांना सन्मानाने इथं पाठवलं, सांगितलं की तू सरांच्याकडे जायचं, दुसरीकडे कुठं जायचं नाही, हा विश्वास मी निर्माण करू शकलो. मी मगाशी सांगता म्हणालो, मी किती आणि कसं शिकवलं मला माहीत नाही. ह्या मुलांनी मला शिकवलं दुसऱ्याचं कौतुक करायचं असते, चुकलो तर माफ करायचं असते. मी कितीतरी वेळा ओरडला असेल, मी कितीतरी वेळा रागवलं असेल, मी कितीतरी वेळा हातामध्ये छडी घेतली असेल, त्यांना शिक्षाही केली असेल, पण दुसऱ्या दिवशी हसत चेहऱ्यानं मला सामोरे येणारे हे विद्यार्थी मी कुठल्या जन्मात यांचं ऋण फेडला नाही. या जन्मात यांचं ऋण मी फेडू शकत नाही, पुढच्या अनंत जन्मामध्ये यांचं ऋण फेडू शकत नाही. मला समजणारे किती आहेत मला माहीत नाही. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष हे जगातलं मोठं पद असेल, भारताचे पंतप्रधान राष्ट्रपती हे जगातलं मोठं पद असेल, माझ्यासाठी सगळ्यात मोठं पद आहे माझा विद्यार्थी. माझा विद्यार्थी हे माझं पद आहे, जे मी खिशाला लावून फिरवतो, हा छातीवरती लावून फिरवतो की हा माझा विद्यार्थी आहे. माझ्या या गोष्टीची कुणीतरी चेष्टा पण करत असेल. कितीतरी वेळेला विद्यार्थी म्हणतात हा माझा विद्यार्थी आहे, तो माझा विद्यार्थी आहे, असं बोलताना चेष्टा करतात. पण चेष्टा करणाऱ्यांची मुलं पण माझ्याकडे शिकतात. ते सुद्धा डोक्यावरती मिरवतात की हे गायकवाड सर आमचे आहेत. मी कुणाचाही तिरस्कार केला नाही. मी राजकारणात होतो अमोल दादा, मला त्या अपघाताने जावं लागलं. शाळा बंद पडत होत्या तासगावातल्या, 5 ते 6 मराठी शाळा बंद पडल्या असत्या. त्यावेळेला काकांनी मला संधी दिली. त्या संधीचं सोनं करायचं मी ठरवलं. माझ्या हातून जेवढं शक्य आहे तेवढं मी झालो. मी नेहमी असं म्हणत राहतो, जेवढं शक्य आहे तेवढं केलं. त्या गरीब लेकरांसाठी स्कूल बस सुरू झाली. जे काही मी काकांच्याकडे मागितलं ते त्यांनी दिलं. माझ्या त्या वाटचं कदाचित हे माझं रूप समाजाला कधी कळलं नसतं, ते काकांच्यामुळे समोर आलं. त्यांच्याही मी ऋणात कायम राहील. माझे जे मित्र आहेत आदरणीय मिलिंद अवताडे सर, स्टेजवरती एक माणूस उभा आहे ज्याला मी माझ्या पाठीचा कणा म्हणतो, जो नसेल तर मी काय केलं असतं, आदरणीय आनंद पारसे सर एक दिवस मला म्हणाले की मी बॅग भरतोय आणि तासगावला येतोय. 4 ठिकाणी त्यांना ब्रेक मिळाला होता आणि मी सांगितलं ज्या दिवशी तुम्हाला वाटेल आयुष्यातलं सगळं संपलंय, बॅग भरा आणि माझ्याकडे या. बॅग भरून ते आज आले आणि आज ते तासगावचे स्थायिक झाले. जेवढं गायकवाड सरांचं नाव आहे तितकंच त्याहून जास्त पारसे सरांचं नाव आहे. आज पारसे सरांनी त्या मुलांना मातीच्या गोळ्याला आकार देत आहेत. माझे पारसे सर असतील, आदरणीय संतोष खेराडकर असतील, इंजिनियर सुनील माळी त्यावेळेला माझ्यासोबत होते. त्याच्यानंतर जॉर्ज क्रूज नावाचा माझा मित्र कोल्हापूरमध्ये आहे. किती मित्रांची नावं घ्यायची. डॉक्टर पराग सोनवणे सध्या बोरगाव PHCला आहे. चिंचणीसारख्या गावामध्ये ज्या माणसानं 14 वर्ष काम केलं, झोकून देऊन काम केलं, कोरोनामध्ये काम केलं, खूप मोठा पुरस्कार परवाही त्याला मिळाला आहे. अजूनही तो काम करतोय. गोरगावच्या लोकांना माहिती आहे. ज्यावेळेला जिल्ह्यातले सगळे इंजेक्शन संपले तरी याच्या PHCमध्ये ते आहेत, उपलब्ध स्टॉकमध्ये असतात. इतरांसाठी काय करावं आणि किती करावं हे सगळं मी या मित्रांकडून शिकलो. वेल विसर नावाचा ग्रुप आहे, ज्यांनी कधी काळी इंदोरीकर महाराजांना तासगावात आणलं, ज्यांनी काळी दीक्षितांना कधी काळी इथं तासगावात आणलं, त्यांचं लेक्चर पहिल्यांदा घेतलं. माझी जी जडणघडण झाली, श्री गणेश चॅरिटेबल ट्रस्ट आहे, पागा गल्लीतले ज्यांच्या घराशेजारी मी राहिलो, ज्यांचं घर म्हणजे काकांची ओळख, ते आदरणीय मिस्त्री नारायण मिस्त्री, जे कैलासवासी नारायण मिस्त्री, त्यांच्या घराने कायम मायाची ऊब दिली. किती लोक आहेत, किती नाव आहेत. मिलिंद सर आहेत, आनंद सर आहेत, डॉक्टर पराग आहेत, संतोष आहेत, ज्यांनी पहिल्यांदा खेळणारी मुलं माझ्याकडे पाठवली. प्रकाश कांबळे सर, पंकज नाईक सर आहेत. मी एकाही माणसाला विसरू शकत नाही. माझ्या क्लासमध्ये मातीच्या विटा पहिल्यांदा होत्या, नंतर पक्क्या विटा झाल्या, खाली फरशी आली. ते माझं जे करिअर संकुल आहे ते ज्यांनी उभा केलं, त्या गवंडी लोक असतील, जे कामगार लोक असतील, ज्यांनी खड्डे खणले असतील, त्या सगळ्यांपासून, मला शिकवणाऱ्या सगळ्यांपासून, माझ्या विद्यार्थ्यांच्या त्या मायबापांपासून, माझ्या विद्यार्थ्यांपासून, माझ्या क्लासमध्ये भले ज्यांनी साधा खिळा ठोकला असेल त्यापर्यंत सगळ्यांना मी आज नमस्कार करतो. तुमच्याशिवाय मी कुणीच नाही आणि कुणीही असू शकत नाही. ज्यांनी आज सकाळी एखादी आजी या एखाद्या लेकराला म्हणाले असेल काहीतरी खाऊन जा, त्या आजीला सुद्धा विसरून कसं चालेल. तुम्ही जन्माला यायच्या अगोदर इथं झाड आहेत, तुम्ही जन्माला यायच्या अगोदर नदी समुद्र आहे, तुम्ही जन्माला यायच्या अगोदर हवा आहे. हे सगळं मी जन्माला घेऊन आलो नाही, हे सगळं फुकटचं मी वापरतोय. कुठला माज, कुठला अहंकार, कुठला गर्व, माझं काहीच नव्हतं, माझं काहीच नाही. इतरांच्या पेक्षा जर चांगलं मला बोलता येत असेल ती सुद्धा देवाची देण आहे. मी नेहमी सांगत आलो, स्वामी समर्थांनी असो किंवा कुठल्याही देवानी माझ्या लायकीपेक्षा जास्त मला देवानी दिलंय असं मी सांगितलं. मी मुलांना नेहमी शिकवत राहिलो. अमोल दादा, गेल्या 27 वर्षाच्या कालावधीमध्ये एकदा सुद्धा मी कुठल्याही विद्यार्थ्याचं आडनाव घेतलं नाही वर्गामध्ये. मी नावानिशी हाक मारली. आदित्य आहे तर त्याला भले आद्या म्हणेल,
समीर आहे तर त्याला सम्या म्हणेल, पण मी आडनाव घेतलं नाही. आडनाव न घेण्याचं कारण होतं त्यात जात येते आणि जात आणि धर्म मला नको आहे. आम्ही माणसं घडवायची आहेत, माणसासाठी झटणारी, माणसासाठी रडणारी, माणसासाठी धावणारी माणसं मला घडवायची आहेत. म्हणून माझ्या करिअर संकुलची टॅगलाईन सुद्धा अशीच होती, आमच्या या घरात आम्ही माणसं घडवतो. अशीच टॅगलाईन आपण त्यावेळेलाही दिली. आजही आनंदानं तेच सांगतोय. विद्यार्थ्यांनी मला शिकवलं. मला सांगा ना, ज्या वर्षी मी तास सुरू केला असेल त्या दिवशीचं माझं इंग्लिशचं नॉलेज काय असेल आणि आज 27 वर्षानंतर काय असेल. हे जर नॉलेज कोणी सुधारलं असेल तर ह्या मुलांनी सुधारले. त्यांना शिकवता शिकवता मी परिपूर्ण होत गेलो. त्यांना वजा केलं तर परिपूर्ण मी होऊ शकत नाही. मी परिपूर्ण झालो आहे का मला माहीत नाही. परिपूर्ण होण्यासाठी अजून किती जन्म घ्यावे लागतील हे मला माहीत नाही. असाच मी अपुरा, अर्धवट असेल, कदाचित अर्धवट असेल, कदाचित अपुरा असेल, पण माझे वेडेवाकडे बोल या माणसांनी ज्ञानेश्वरीची ओवी समजून ऐकले म्हणून मी इथं उभा आहे. ये माझे वाकडे बोल तुकारामाचा अभंग म्हणून या मुलांनी ऐकले म्हणून मी इथं उभा आहे. माझे बोबडे बोल या माणसांनी पोटात घेतलेत, या विद्यार्थ्यांनी पोटात घेतलेत म्हणून माझं तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये गायकवाड सर म्हणून आदराने घेतलं जाणारं नाव आहे. या सगळ्यांच्या ऋणातून मी या जन्मात, पुढच्या असंख्य जन्मात होऊ शकत नाही उतराई. मी फक्त तुमच्यासाठी नतमस्तक होण्याचा दिवस आहे. तुमच्यासमोर नतमस्तक होतोय ते एवढ्यासाठी होतोय, तुमच्यामुळं मी आहे. तुम्ही माझी एनर्जी आहात, तुम्ही माझं रक्त आहात, तुम्हीच माझ्या DNA मध्ये आहात, तुम्हीच सर्व काही आहात, तुम्हीच सर्वस्व आहात. विद्यार्थ्यांना वजा केल्यानंतर हा गायकवाड सर शून्य आहे, मोठा शून्य आहे, ज्याला हातच्यालाही कुठं घेतला जाऊ शकत नाही, एवढा मोठा शून्य आहे. एवढंच फक्त सगळ्या पालकांच्या वतीनं तुम्हाला सांगतो. खूप पालकांच्या अपेक्षा आहेत की कुठलं तरी एखादं चांगलं इन्स्टिट्यूशन जर सुरू करा. मुलांना बाहेरच्या गावात जावं लागते. मला माहीत नाही स्वामी समर्थांचा आदेश कसा असेल आणि पुढच्या काही काळामध्ये माझ्यातून काय काम घडेल मला माहीत नाही, पण शेवटच्या श्वासापर्यंत APJ अब्दुल कलाम स्टेजवरती कोसळले आणि तिथंच गतप्राण झाले. मलाही वाटतं शिकवता शिकवता एक दिवस जगाचा निरोप घ्यावा. तुम्ही सर्वजण माझ्यासाठी इथं आलात. तुमचे आई वडील, तुमचे आजी आजोबा, तुमचं घर, मी तुमच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही. हा नमस्कार तुमच्यासाठी आहे. तुम्ही मला मोठं केलं. जिओ मराठी, ते धडक